2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची असं मोठं विधान रवींद्र चव्हाणांनी केलंय। 2 तारखेनंतर निलेश राणेंना उत्तर देणार असल्याचंही रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय। निलेश राणेंच्या आरोपांनंतर चव्हाणांनी हा इशारा दिलाय। निलेश राणेंच्या आरोपांनंतर महायुतीत घमासान झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं मोठं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलेलं आहे। मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। खोटा आहे का? तुम्ही सिक्युरिटी ठेवली नसणार। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। खोटा आहे का? 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं त्यांनी म्हटलेलं आहे। मी नंतर उत्तर देईन। खोटा आहे का? तर ओम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, यावेळी रवींद्र चव्हाणांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। 2 तारखेनंतर निलेश राणेंना उत्तर देणार, 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे मोठं वक्तव्य आहे। कोकणातल्या राजकीय संघर्षानं आता परिसीमा गाठली असं आपण म्हणू शकतो आणि कोकणातला हा राजकीय संघर्ष जो पर्यायानं महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिफ्लेक्ट होत होता, त्यावरून राज्याचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं हे विधान खूप महत्त्वाचं मानलं जाते। 2 डिसेंबरपर्यंत मला महायुती टिकवायची आहे, त्यानंतर निलेश राणे यांनी केलेल्या विधानाला मी उत्तर देईल अशा प्रकारचं अत्यंत सूचक वक्तव्य रवींद्र चव्हाणांकडनं करण्यात आलंय। ते जळगावमध्ये माध्यमांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळेला त्यांनी हे विधान केले। खऱ्या अर्थानं गेल्या काही आठवड्यांमध्ये महिन्यांमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध रवींद्र चव्हाण हा संघर्ष अनेक टप्प्यांवरती महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरला। या सगळ्या भूकंपाची, या सगळ्या राजकीय घडामोडींची व्याप्ती ही दिल्लीपर्यंत पोहोचली। अमित शहांपर्यंत त्याची तक्रार गेली। मात्र त्यानंतर सुद्धा भाजपमध्ये जे इन्कमिंग आहे शिवसेनेतलं, ते काही केल्या थांबत नाहीये आणि त्यानंतर आता कोकणामध्ये पैसे वाटपावरून निलेश राणेंनी थेट रवींद्र चव्हाणांवरती आरोप केला। रवींद्र चव्हाण हे भाजपचे आमदार नाही तर केवळ ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत। त्यामुळे प्रदेशाध्यक्षांवरती केलेल्या आरोपांनंतर भाजपनं सुद्धा त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं। नितेश राणेंनी या सगळ्या संदर्भात मैदानात उतरून भाजपची बाजू सांभाळून घेतली, परंतु थेट रवींद्र चव्हाणांनी या संदर्भात आता विधान केलंय आणि मला 2 डिसेंबरपर्यंतच ही युती सांभाळायची आहे, त्यानंतर मी या सगळ्या आरोपांना उत्तर देईल। निलेश राणेंनी केलेला दावा खोटा आहे, चुकीचा आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं। त्यामुळे येत्या खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायतीतच झाल्यात, परंतु जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या 27 महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो म्हणजे मुंबई महापालिकेचा। मुंबईमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढेल, इतर ठिकाणचं आपल्याला माहिती नाही असं सातत्यानं भाजप आणि शिवसेनेचे नेते सांगत आहेत, परंतु आता हा टोकाचा संघर्ष जेव्हा सुरू झाला त्यावेळेला खऱ्या अर्थानं पुढचं चित्र काय असेल, भाजप आणि शिवसेनेतलं हे जे काही वाकयुद्ध आहे, हे जे काही राजकीय संघर्ष आहे, तो ज्या पद्धतीनं आता इरेस पेटलाय, जो वाढीला लागलाय, त्याची परिणती नेमकी कशा पद्धतीनं होते। कारण जर आपण पाहायला गेलं तर रवींद्र चव्हाण हे मितभाषी मानले जातात, परंतु त्यांनी अशा प्रकारचं विधान करणं, यातून कुठेतरी भाजपची लाईन जी आहे ती स्पष्ट झालेली आहे आणि 2 डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे, त्यानंतर युती संदर्भात आणि शिवसेनेकडे पर्यायानं निलेश राणेंकडनं जी विधान केली जात आहेत त्यावर मी उत्तर देईल असं सूचक वक्तव्य केले। त्यामुळे 2 डिसेंबर नंतर स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायतीच्या मतदानाच्या नंतर महायुतीमध्ये कुठला मोठा भूकंप आपल्याला पाहायला मिळतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सातत्यानं शिवसेनेच्या या शिवसेना पक्षामध्ये अंतर्गत खूप मोठ्या हालचाली आहेत, खूप मोठं एक अंतर्गत काही घडामोडी घडत आहेत अशी सातत्यानं चर्चा होते। त्या सगळ्या गोष्टींची याला किनार आहे का? भाजप आणि शिवसेनेतला संघर्ष हा जरी असला तरी शिवसेनेतला एक गट सुद्धा भाजपसोबत जाण्यासाठी कायम आग्रही असतो। या सगळ्या घडामोडींचं जर आपण आकलन केलं तर कुठेतरी रवींद्र चव्हाणांचं हे विधान अत्यंत सूचक म्हणावं लागेल। 2 डिसेंबरपर्यंत जर रवींद्र चव्हाणांना युती टिकवायची असेल तर 2 डिसेंबर नंतर महायुतीचं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदीच ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।